महाराष्ट्र के जालना जिले के अंद्रावली सरती में मराठा समाज के युवा नेता श्री मनोज जरांगे पाटिल के कई वर्षों से मराठा समाज को कुणबी जाति के रूप में ओबीसी कैटेगरी में शामिल करने के लिए संघर्ष कर रहे हैं। वो पिछले 2 वर्षों से कड़ा संघर्ष कर रहे हैं और सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए अंतरावली सरती में 2 वर्षों तक बिना अन्न जल ग्रहण के अनशन पर बैठ रहे थे। इस अनशन के दौरान महाराष्ट्र के कई मंत्रियों, विधायकों और सांसदों ने उनसे मुलाकात की और आरक्षण के संदर्भ में सरकारी प्रतिनिधिमंडल के माध्यम से आरक्षण दिलवाने का आश्वासन दिया है। पिछले 2 वर्ष पहले अंतरावली सरती में उनके आंदोलन में भाग लेने के लिए 2 करोड़ से ज्यादा मराठा समाज के सदस्य उपस्थित रहे। इस समय महाराष्ट्र मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे और वर्तमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ने एक अध्यादेश जारी कर मराठा समाज को कुणबी ओबीसी श्रेणी में शामिल कर आरक्षण पर मोहर लगा दी। 120च्या स्पीडने जर आणणार असले आणि एखाद्या लेकराला जर इजा झाली आणि तो हा कोण नेता असेल तू करून जाशील, पण मी बुडाच्या मागे लागत असतो। तू त्याच्या जीवावर करतो ना। तुम्ही जर गाड्या जोरात आणून जर धडकायच्या ठरवल्या असत्या तर महाराष्ट्रातल्या गावागावात मराठीत तो नेता सुद्धा फिरायचा, त्याच्या अंगावर गाड्या घालून त्याच्या सुद्धा चिंधड्यात करणार आम्ही सुद्धा। तुम्हाला जशाला तसंच उत्तर देणार आम्ही, हे विसरू नका। ते पहिले दिवस गेले, आता तुमचे माझाचे मस्तीचे दिवस पहिले गेले। तुम्हाला वाटत असून आम्ही धमक्या देऊ, अमकं करू तमकं करू, तुम्ही तेच केलं आतापर्यंत। संतोष देशमुखांचा भाऊ येईल, आम्ही का आमचे लेकर मरायसाठी नाही आहेत, कारण पुढच्या गाडीवाल्याने बघितलेले तर मागचे बघितलेले, त्यांचा चेहरा दिसला म्हणून माझ्या ध्यानात आणि माझ्या ध्यानातून गेलता तो विषय। पुन्हा हे इथून पुढे आता लक्षात ठेवायचं, तुमच्या पण नेत्याला महाराष्ट्रात फिरायचंय। आम्ही तर मरायला भेटत नाहीत रे, आमचं सोडून दे। क्षत्रिय मराठ्याचा धर्माचे आमचे लग्नच तलवारी संघ होते, आमचे लग्नच आम्ही तलवारीच्या टोकावर धरून चालतो। मरायला भेटणारे अवलाद मराठ्यांचे नाही, पण तसले चाळे बंद करायचे। तर मला वाटत असं गाडीनं धडक दिली, आमका केलं तमका केलं, मग होऊन जाईल, विसरून जाईल, तू कुठं नका तू असे देणे घेणार, तो मागच चिरणार आम्ही सुद्धा। इथून पुढे असे दावा करणार, मी तर तसंच करणार। त्याशिवाय माझा समाज सुखी होत नाही, त्याने जगून बी देत नाही, त्याशिवाय काही गरजच नव्हती। एवढ्या मोठ्या गाड्या, इतक्या मोठ्या मोटरसायकल चालत्या, आपली कंपनी थोडी धक्क मारायची, नंतर यायचं जरा एकदम इतके 100-150च्या स्पीडने। तुमच्या गावच्या लोकांनी बघितलं असेल, कोणचं एक आहे ते बघून घ्या एकदा, एसपीला सांगा, एसपीने नाही ऐकलं तर मी मग बघतो काय पुढचं। पण या अशा लोकांना आळा जिथल्या तिथं घालावं लागणार आहे, सोडून चालणार नाही। कारण ते मी न बघितलेलं वेगळं होतं, मी पण बघितलं ते इतकी स्पीडने आले। समाजाला कोण धीर देणार आला का? त्याला जाऊन द्या, ते साधा विषय माझ्यासाठी, मी आहे खंबीर, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी आहे तुमचं पोरगतावर, काय टेन्शन आहे तुम्हाला? आपल्या गावची लय दिवसाची इच्छा होती, मला जाऊ, आमचं ठरलं होतं की आपण वेळेवर जाऊ, पण आता वेळेवरती येतच नाही आलं। तुमच्या गावातल्या नोंदी निघाल्यात का? तुमची मस्त झाली राहू, आम्ही लटकलो ना तसेच, आमच्या निघाणं पण निघते। बस तुमच्या नोंदी निघल्या म्हणल्यावर मी आनंदी, लेकरा बाळाच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतो, आणखीन काहीच नाही। एक डॉक्टर झाली, तुम्ही आणखीन थांबा, 3-4 वर्ष जाऊ द्या, मला घराघरात लेकरं नोकऱ्याला लागलेली दिसते। आपल्याला आरक्षण कशासाठी पाहिजे होतं ना, आरक्षण कशाला पाहिजे होतं? या परभणी केसापुरी या गावी अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त केशवराज देवस्थान या ठिकाणी ते भेट देत आहेत। तर ते मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते, नागरिक या ठिकाणी आपल्या परभणी केसापुरी या गावाच्या जवळील थांबलेले आहेत। तर त्यांच्याबद्दल आपलं मत सांगा। आपलं नाव काय? मी सुरेश शिंदे, केसापुरी गावचा रहिवासी। खरं म्हणलं तर खूपच आनंद होतोय की साहेब जरांगे पाटील येत आहेत। खूप वेळा तिकडे गेलोत पण खूप गर्दी असल्यामुळे त्यांची भेट झाली नाही, पण आता योगायोगाने येत आहेत पाटील। खरंच आनंद होत आहे आणि सगळेजण इथले खूप मतलब उत्सुक आहेत पाटलाच्या स्वागतासाठी आणि नक्कीच त्यांचं स्वागत आम्ही उत्साहाने आनंदाने करू। आता त्यांना तुम्ही काय मागणी करणार? आता तिथं आल्यानंतर त्यांना त्यांचं स्वागत करून काय मागणी करणार? मागणी म्हणजे काय, पाटलांनी जे काय केलं ते खरंच म्हणजे आहे आणि ते टिकून राहावं ह्याच्यासाठीच ठाम भूमिका आहे, दुसरं काय नाही। आपण त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी राहणार का? कायमस्वरूपी म्हणजे वादच नाही,
कायमस्वरूपी आहेत एकदम. बरं त्यांनी आपल्यासाठी काय दिलं, मराठा समाजासाठी काय दिलं, काय नाही दिलं ते विचारा, सगळं दिलं पाटलांनी. काय काय दिलं म्हणजे कुठलं कोणती मागणी मान्य केली आपली, एकदम जीवाचं रान केलं पाटलांनी. आपली मागणी कोणती मान्य केली? तेच त्यांनी आरक्षण दिलं, समाजासाठी खूप कार्य केलं. म्हणजे उपोषण करणं म्हणजे साधी गोष्ट नसते. असं नुसतं रात्रीचं जेवण बरोबर नाही झालं असं कसं तरी होते, पण पाटलांनी आपल्या समाजासाठी खूप म्हणजे उपोषण केलं. त्यांचं कार्य हे अनमोल आहे. बरं तुमचं मराठा कुणबी सर्टिफिकेट मिळालं का? हा मिळालं. गावामध्ये किती जणांना सर्टिफिकेट मिळाले? बऱ्याच जणांना मिळालंय, तशी नोंद सापडली वंशावळ वगैरे जोडून बऱ्याच जणांना. बरं आता हैदराबाद गॅजेट पण आता लागू केलेलं आहे, सातारा गॅजेट पण महाराष्ट्र शासनाने लागू केलेलं आहे आणि त्यांच्या आग्रहास्तव महाराष्ट्र शासनाला आंदोलन करून उपोषण करून मराठा समाजाला न्याय मिळवून दिला. तर हैदराबाद गॅजेटचा आपला फायदा होईल का? फायदा होईलच आणि व्हायला वंचित घटक राहिलेत आता काही जणांना, बरेच जणांना, बहुसंख्य लोकांना आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे. जे राहिलेत तर त्यांच्यासाठी आता मिळणार का? ते शक्यता कमी, पण त्याचे पण प्रयत्न सुरूच होईलच. ते पण पाटील म्हणतात करतीलच, ते पण त्याचं पण होईल काय. बरं आता किती वाजता येणार आहेत पाटील साहेब? आता येतीलच अवघ्या काही मोठ्या क्षणामध्ये. उत्साहाने आपली ही पब्लिक आता इथं थांबलेली आहे. किती वेळात येणार आहेत आपल्या केसापुरीमध्ये? येत अवघ्या 10 मिनिटात येतील साहेब पाटील. आता तळसोन्यामधून निघालेच आहेत. तर इथून यानंतर कुठं जाणार आहेत ते? आता इथंच खूप वेळ लागेल त्यांना. बाकी आता सांडरवन वगैरे जाणार आहेत. बीड जिल्ह्यात आज कुठे भेट दिली त्यांनी, ती माहिती सांगू शकाल का? ते काही तेवढी माहिती नाही. येता पिंपळनेर, ताडसोना असं आता येत आहेत केसापुरीला, पुन्हा परभणीला जाणार आहेत. अंदाजे इथं किती लोक थांबलेले आहेत आपले मराठा बांधव? आता नाही म्हणलं तरी 200-250 असतील आता सध्याच्याला इथं मराठा बांधव. ठीक मराठा आहे. बांधवच म्हणून नाहीत, सगळ्याच समाजाचे लोक इथं थांबले तर पाटलाच्या स्वागतासाठी. आपण परभणी केसापुरी या गावाच्या परिसरात आलेलो आहोत. एक्सप्रेस न्यूज भारत या राष्ट्रीय चॅनलच्या माध्यमातून आपले हार्दिक स्वागत. नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव अजय सुदामराव शिंदे पाटील. बरं, या ठिकाणी पब्लिक जी थांबलेली आहे कशासाठी थांबलेली? या ठिकाणी आमचं अखंड महाराष्ट्र समाजाचं दैवत माननीय मनोजदादा दरंगे पाटील यांचं अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आगमन होतं आहे. त्यामुळं अखंड मराठा समाज तसंच सर्व जातीतील धर्मातील सर्व लोक या ठिकाणी पाटलांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी थांबले आहेत. आज अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त श्री केशवराज संस्थान केसापुरी परभणी येथे सप्त्याची सांगता हा कार्यक्रम आज समाप्त होत आहे. यानिमित्त माननीय मनोजदादा दरंगे पाटील यांचं काही वेळात तिथं आगमन होतं आहे. त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी हे सर्व जे तुम्हाला तमाम बांधव दिसत आहेत ते थांबलेले आहेत. बरं, मराठा समाजासाठी मनोज दरंगे पाटील यांनी काय आपल्या मागण्या मान्य केल्या? आता मागण्या शब्दात अपुऱ्या पडतील सांगायचं झालं तर, आणि आपल्याकडे वेळ पण थोडा आहे. आता त्या मागण्या जर सांगायचं झालं तर बऱ्याचशा मागण्यात त्या शब्दात आपण सांगू शकत नाहीत. मला वाटतं अवघ्या 2 मिनिटांमध्ये पाटील या ठिकाणी येत आहेत, त्यामुळे अशा मागण्या शब्दात सांगणं शक्य नाही. बरं, आता स्वागताची आपण काय तयारी केलेली आहे? म्हणजे आता किती लोक थांबले स्वागतासाठी? या ठिकाणी हजारो बांधव त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी तुम्हाला हलकी पथक दिसतंय, DJ दिसते, हार तुरे, अखंड भरपूर समाज या ठिकाणी स्वागतासाठी थांबलेला आहे. तुम्ही सगळीकडे दिसतात, सगळीकडे गर्दी पाहायला मिळते तुम्हाला. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. एक्सप्रेस न्यूज भारत, बीड जिल्हा संवाददाता डॉक्टर R.K. बीड, महाराष्ट्र.